नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारचा उल्लेख यापुढे केंद्र सरकार असा न करण्याचे जाहीर केले आहे? कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारचा उल्लेख यापुढे केंद्र सरकार असा न करण्याचे जाहीर केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान किमान किती वय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1293 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतातील राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतातील राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 बर्नसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतात सध्या कितवी लोकसभा सुरू आहे? भारतात सध्या कितवी लोकसभा सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 17वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ओम बिर्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, श्रीलंका या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? श्रीलंका या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोलंबो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय सैन्य दिन केव्हा साजरा केला जातो? भारतीय सैन्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? भारतातील पहिल्या स्टील रोडचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, युक्रेन हा युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा देश आहे? युक्रेन हा युरोप खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, युनोच्या मानवी हक्क समितीतून कोणत्या देशाला बाद करण्यात आले आहे? युनोच्या मानवी हक्क समितीतून कोणत्या देशाला बाद करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 2024ची
ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत? 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहेत? प्रश्न क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाला भरविल्या जातात? ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाला भरविल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 701 किलोमीटरचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 वंचुआ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? वंचुआ उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 RCEP व्यापार करणारा मान्यता देणारा पहिला देश कोणता? RCEP व्यापार करणारा मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लोथल गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या स्वातंत्र्य दिनी डॅश येथील भारतीय दूतावासात पहिल्या आत्मनिर्भर भारत कॉर्नरचे उद्घाटन झाले. भारताच्या स्वातंत्र्य दिनी डॅश येथील भारतीय दूतावासात पहिल्या आत्मनिर्भर भारत कॉर्नरचे उद्घाटन झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 बँकॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गारो आणि खासी टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहेत? गारो आणि खासी टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली. भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. 26 लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9° चॅनलमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वनाम्यातील बंधुता तत्व कशातून व्यक्त होते? सर्वनाम्यातील बंधुता तत्व कशातून व्यक्त होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? उपोषण करताना खालीलपैकी कोण तुरुंगात शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जतीन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणी ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्कारांच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदार निर्धारित केले? खालीलपैकी कोणी ऑगस्ट 1932 मध्ये सांप्रदायिक पुरस्काराच्या आधारे भारतासाठी स्वतंत्र मतदार निर्धारित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 रामसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धा कायदा 2002 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशशांनी वर्तविले आहेत. भारतीय दारिद्र्यांचा अंदाज आतापर्यंत डॅशशांनी वर्तविले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम कामा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनांमध्ये डॅश यांचा समावेश होतो. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पनांमध्ये डॅश यांचा समावेश होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 भांडवली प्राप्ती आणि भांडवली कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मसाला राज्य मासा म्हणून घोषित केले? कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीरला नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले?
भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विराज शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? खालीलपैकी पर्यावरणपूरक ई कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्र साठींच्या कर्जपुरवठा 40% 10% कमी करण्याची शिफारस केली? खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्र साठीच्या कर्जपुरवठा 40% 10% कमी करण्याची शिफारस केली? तर ऑप्शन क्रमांक 3 नरसिंहन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना सुरू कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्यम क्रांती योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. आर्थिक वृद्धीची श्रेणी दरडोई उत्पन्नाचा आकार आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दरडोई सोयी सुविधा उपभोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अर्थसंकल्पनेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 IFC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भांडवली खाते हे आपले करेक्ट आन्सर होईल.